तुम्हाला ही गोष्ट अजून पण कळणार नाही. ज्यावेळेस तुमचा माल एक्सपोर्ट होणार नाही, अशा प्रॉब्लेम येणार, त्यावेळेस तुम्हाला 100% कळेल. मला माहिती आहे तुम्ही फ्रूट केअर करणार नाही. तुम्हाला किती सांगितलं की फाण्याची संख्या कमी ठेवा, फ्रूट केअर करा, झाडाला जो काय पाला आडवा येतोय तो बाजूला करा, झाडामधली घाण काढा, घड अगदी स्वच्छ ठेवा, बंच स्प्रे घ्या, तर तुमचा 100% माल एक्सपोर्ट होईल. तर तुम्ही अजून सुद्धा ह्या गोष्टी करत नाही. आता बरेच शेतकरी बघा मला म्हणतात की सर घडावरती काळं स्पॉट आले तर आमचा माल सध्या एक्सपोर्टला जाई नाही, असा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही आधीच काळजी घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. मी तुम्हाला किती वेळा सांगितले ह्याच्या आधी, तुम्हाला जर माल एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला फ्रूट केअर करावं लागेल. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्यक्षपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे फ्रूट केअर कसं करायचं, फण्यांची संख्या किती ठेवायची, ती कशावरून ठेवायची व त्या फण्या कशा विरळायच्या. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे वारंवार दुर्लक्ष करताय. तुम्हाला ह्याचा आर्थिक नुकसान होणार आहे. आता ते आर्थिक नुकसान कसं होणार आहे, जिथं एक्सपोर्टला सध्या 18, 19, 20 रुपये रेट आहे, तिथं तुमच्या मालावर स्कॉर्चिंग असेल, काळे डाग असतील, फ्रूट केअर नसेल, तर तो माल तुमचा सध्या 12 ते 13 रुपये किलोने चाललाय. किलो मागे जर तुमचं 6 रुपयाचं नुकसान होत असेल तर टनामध्ये किती होते ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. ह्या गोष्टी तुम्ही टाळा, तर तुमचा माल 100% एक्सपोर्ट होईल. तुम्हाला मी वारंवार दावत आलेला आहे फ्रूट केअर कसं करायचं. माझं 2 ते 3 व्हिडिओ आहेत फ्रूट केअरवरती. आपला बड इंजेक्शनवरती सुद्धा एक फुल व्हिडिओ येणार आहे. त्या गोष्टी करून घ्या. काही लोकांना वाटतं की फ्रूट केअर करणं म्हणजे विनाकारण त्रास आहे, असा पण आमचा माल एक्सपोर्ट होतो. तसं नसतं. क्वालिटीकडे लक्ष द्या. क्वालिटी असेल तर 100% तुमच्या मालाला चांगला रेट भेटतो, माल एक्सपोर्ट होतो. बरेचसे व्यापारी तुमच्या मालाची क्वालिटी बघून तुमच्या प्लॉटमध्ये येतात. तुम्हाला ही गोष्ट अजून पण कळणार नाही. ज्यावेळेस तुमचा माल एक्सपोर्ट होणार नाही, अशा प्रॉब्लेम येणार, त्यावेळेस तुम्हाला 100% कळेल.